तिरुमला देवस्थान समितीकडून दरवर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी देण्यात येणारा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला। हा शालू दसऱ्याच्या दिवशी महालक्ष्मीला नेसवण्यात येणार आहे। आतापर्यंत पत्नीच्या नात्याने देण्यात येणारा हा शालू यंदा मात्र मातेच्या नात्याने देण्यात आला आहे। कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी जो वाद निर्माण झालेला होता त्या पार्श्वभूमीवर तिरुपतीचा शालू आम्ही स्वीकारणार नाही अशी एक भूमिका मांडलेली होती। मात्र हा शालू इतके वर्ष पत्नीच्या स्वरूपात देण्यात येत होता आणि याच मुद्द्यावरून एक प्रकारचा वाद होता। मात्र यावर्षी आता हा पत्नीला न देता तो मातेच्या स्वरूपात कोल्हापूरच्या महालक्ष्मीला देण्यात येतो असं स्पष्ट करण्यात आलंय। behalf of Tirumala Tirupati Devasthanam, as usual, we have brought the sari for presenting to the goddess Lakshmi Ammavaru this year also. बऱ्याच वर्षापासून तिरुपतीचा शालू येतोय, त्या परंपरेनुसार तो येतो, त्याप्रमाणे यावेळेला आलेला आहे आणि मुलग्याने आईला दिलेला आहे, म्हणजे मातृत्वाला म्हणजे आपल्या आईला दिलेला आहे, ह्या भावनेने आम्ही तो स्वीकार केलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।